आम्ही जेव्हा रायगडाला उपोषणाला बसलो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः बोलावून घेतलं, मीटिंग लावली आणि मीटिंग लावल्यानंतर त्यांनी सांगितलं काय आम्ही 1 ते 2 महिन्यात GR निघू काढू आणि त्याच्या मागण्या पूर्ण करू. ज्यांनी 18 ते 19 मागण्यापैकी मागण्या मान्य केल्या, परंतु त्याचा GR निघाला नाही, त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही. आणि आमचा मुद्दा तो पण आहे, ज्या मीटिंगनुसार आता तातडीनं GR निघाले पाहिजे, ज्या दिव्यांगांच्या संदर्भात मागण्या होत्या आणि कर्जमाफीच्या बाबतीत तुम्ही जे बोललात ते झालं पाहिजे. हमी भावाच्या 20% अनुदान देण्याचं कबूल केलं होतं सरकारनं, पण ते सुद्धा दिलेलं नाही. तुम्हाला माहीत आहे सोयाबीनचे भाव किती पडले, कापसाचे किती भाव आहे. एकंदरीत सगळे भावही पूर्णतः डाऊन झालेले आहे. शेतीमालाला लागत खर्च नाही, उलट मायनसमध्ये आपण गेलो. आणि त्यासोबत घरकुलाचा विषय असेल, दिव्यांगासोबत आमचं मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, दुधाची भेसळ वाढत चाललेली आहे. आणि मधून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं हे MRHSमध्ये झाले पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे. ह्या कर्जमाफीसोबत ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सरकारसमोर पत्र दिलं, त्यांना सांगितलं. आता अखेर अन्नत्याग आंदोलनाची वेळ आमच्यावर आली. ही आमच्यासाठी दुर्दैवाचीच गोष्ट आहे, परंतु शेतकरी कष्टकऱ्यांचा, गरिबांचा आवाज कुठेही दबू नये, तो आवाज बुलंद व्हावा, त्यासाठी ही पवित्र आम्ही आता घेतलेलं आहे. एकंदरीत तुम्हाला जर पाहिलं तर आज राज्याची परिस्थिती जर पाहिली तर घरकुलाचे हप्ते 3-3, 4-4 महिन्यापासून भेटले नाही. MRHSची मजुरी भेटली नाही, तुमचे विहिरीवरचे पैसे भेटले नाही, अंगणवाडीच्या सेविकेचा पण पगार झालेला नाही आहे, अपंग, दिव्यांग आणि विधवा महिलांचे सुद्धा पगार थांबलेले आहे. 6-6 महिने यांचे पगार होत नाही, परंतु मंत्र्याचे पगार बरोबर होते, अधिकाऱ्यांचे पगार बरोबर टाईमवर होतात. काही तर मॅसेज माझ्याकडे असे आहे का आम्ही घर भाड्यानं घेतलं, घर पाडलं, घर भाड्यानं घेतलं, व्याजानं पैसे आणले आणि जेवढे पैसे भेटते त्यापेक्षा जास्त खर्च आता भाड्यात आणि व्याजात जाण्याची शक्यता आहे. म्हणजे जे कष्ट करणाऱ्यांच्या ज्या काही योजना आहे त्या कशा पद्धतीनं राबवलं जातं सरकार, त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि म्हणून ही वेळ आमच्यावर येते. मला असं वाटतं का सध्या OBC मराठा असेल, प्रचंड धार्मिकता असेल, काश्मीरला धरून आम्ही पाहतोय किंवा इतर मुद्दे धरून जर आपण पाहिलं तर या सगळ्या धार्मिकतेच्या आणि जातीच्या या सगळ्या वातावरणामध्ये आम्ही मुद्द्यांची लढाई लढतो आहे. ते सगळ्या जाती धर्माची लढाई आहे आणि सरकार जाणीवपूर्वक मुद्द्याच्या लढाईपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ज्या आम जनतेला करत आहे. आणि म्हणून तो मुद्दा धरून आम्ही ही लढाई शेवटच्या क्षणापर्यंत, ते जेथपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही. अंतयात्रा निघाल तरी 72, पण आम्ही तिथं आम्ही आमच्या मुद्द्यापासून दूर होणार नाही. त्यासाठी सरकारनं तयारी दाखवावी, तातडीनं त्याची मागण्या पूर्ण कराव्या अशी विनंती आहे. कसं स्वरूप असणार भाऊ या आंदोलनाचं? आजचा पहिला दिवस आहे, लक्ष लागलेलं सर्व राज्याचं. आता इथून आम्ही बेल्लोरा जाऊ, आईवडिलांच्या समाधीचं दर्शन घेऊ आणि तिथून मग दर्शन घेऊन गाडगेबाबाचं दर्शन घेऊन मग आम्ही कलेक्टर ऑफिससमोर आम्ही शिदोरी सोडणार. तिथे शिदोरी सगळे कार्यकर्ते शेतकरी जेवणार आणि तिथून मग मोजरीला आम्ही रवाना होऊ आणि तिथून अन्नत्याग आंदोलन सुरू करू. किती दिवस आंदोलन चालणार? कारण तुमचे अनेकदा आंदोलन लक्षवेधी असतात, अनेकदा प्रकृती देखील टाकले, कसं करणार आहात? मला असं वाटतं का आम्ही ज्या मागण्या ठेवल्या ह्या रास्ता आणि त्या तातडीनं पूर्ण केल्या पाहिजे. जेथपर्यंत पूर्ण होत नाही, म्हणजे 10 दिवस लागू दे का 15 दिवस लागू दे, आमची तयारी आहे. राज्यात आता महानगरपालिका निवडणुका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या. अशा दुसरीकडे मनसे आणि शिवसेनेची, ठाकरेंची युती होईल असं बोललं जाते. मातोश्रीवर काही दिवसापूर्वी देखील बैठक पार पडलेल्या दोन्ही ठाकरे बंधू युतीसाठी सकारात्मक असल्याचं बोललं जातं. कसं पाहता, युती झाली तर काय फायदा होणार आहेत, काय सांगा? मला वाटतं हा राजकीय विषय आहे, राजकीय मजबूतीचा विषय आहे. मला वाटते मुद्दे घेऊन जर ही फॅमिली एकत्र झाले, परिवार, तर फार चांगलं होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका घरचे आहे, एका घरातले आहे म्हणून नव्हे, तर मुद्द्यावर त्यांना एकत्रित आले पाहिजे. मुंबई वाचवणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी एकत्र येत असेल तर फार आनंद आहे. काल राहुल गांधींनी लेख लिहिलेला आहे महाराष्ट्र सभेच्या निकालावर. त्यांनी सांगितलेलं आहे की फिक्सिंग संपूर्ण ही मॅच होती. कसं पाहता, तुम्हाला देखील पराभवाला सामोरं जावं लागतं. महत्त्वाचे अनेक ठिकाणचे जे निकाल आहे ते धक्कादायक या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले, त्यात राहुल गांधींचा आलेला लेख. EVM मशीन हे खरं तर काँग्रेसचंच पाप होतं. त्यांनी हे बी पेरलं आणि आता त्या काँग्रेसच्या त्या बियाला विषारी फळं
भाजपनं लावलेले आहे त्याचे परिणाम आहे. EVM मशीन म्हणजे सरळ सरळ आम्ही पाहतोय आमच्या लोकशाहीला घाला घातलेला आहे. लोकशाहीमध्ये मतदानासारखी एक पवित्र जी काही कार्यपद्धती आहे त्यावर व्यवस्थित आम्ही पाहतोय EVM मशीनच्या माध्यमातून त्याला चिरफाड करण्याचं काम, त्याचा खून करण्याचं काम पक्षानं भाजपनं केलेलं दिसतं. एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंसोबत यायला पाहिजे असं गजानन कीर्तिकरांनी म्हटलेलं आहे, शिंदेचे नेते. तर मला वाटते उलट चांगलंच आहे. त्यांनी जे भूमिका आहे अखेर दोन भाऊ एकत्र येत असेल तर त्याच्यात कुणाला वाईट वाटण्याचं काही कारणच नाही. एकनाथ शिंदे देखील सोबत आले पाहिजे असं म्हणतात उद्धव ठाकरेंसोबत. एकंदरीत भाजप तसं होऊ देणार नाही. सध्या जे काही चालतं आहे त्या भाजपच्या खेळी आहे, कारण त्यांच्याकडे ED नावाचं एक मोठं शस्त्र आहे आणि त्यानुसार भाजप EDच्या धारदार शस्त्रावर सगळ्याला नमवण्याचा प्रयत्न करतं. बरेच प्रकार आपल्याला वाटतं का तिथं भाजपचा स्पर्श नाही, परंतु तो अंतर्प्रवाह मात्र तसा मजबूत असतं. सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये भाजप म्हणेल त्या पद्धतीनं समोरचं राजकारण होते की